मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये इशारा सभा। पुढच्या आंदोलनाची घोषणा करणार। बीड शहरातील सर्व शाळांना आज सुट्टी। मनोज जरांगेंच्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस सतर्क। जालना पोलिसांच्या सुट्ट्या रद्द। अयोध्येमधील राम मंदिर भक्तांसाठी फेब्रुवारीमध्ये उघडणार। मात्र लोकांनी मार्चमध्येच आलेलं चांगलं। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष महंत गोविंदगिरी महाराज यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत। निवडणूक कमळावरती लढण्याचा प्रश्नच येत नाही। पक्षाच्या बैठकीमध्ये अजित पवार यांचं वक्तव्य। आता माघार नाही, महायुतीमध्ये गद्दारी करणार नसल्याचंही विधान। भेटीगाठी कौटुंबिक, कुठेच मॅच फिक्सिंग नाही, अजित पवार यांचं वक्तव्य। आता भूमिका बदलणार नाही, हवं तर स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो, दादांकडून कार्यकर्त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न। देशभरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 640 नवे रुग्ण। ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 3000वर। केंद्र सरकारकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी। कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नाशिक महानगरपालिका सतर्क। महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये आजपासून पुन्हा चाचणी आणि सर्वेक्षण होणार। कुस्तीपटू साक्षी मलिकच्या पाठोपाठ बजरंग पुनिया देखील बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आक्रमक। बजरंगनं पद्मश्री पुरस्कार केला परत। आजपासून सलग 3 दिवस सुट्ट्या। पर्यटन स्थळ आणि देवस्थान यांच्या पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।